कोण कोण गेलो होतो इंटरव्ह्यूला? कोणी चाललं इंटरव्ह्यूला? कोण गेलं होतं? तो परमेश्वर काय गेला होता ना? काय त्याचा प्रेम प्रेम की परमेश्वर? परमेश्वर आहे ना? बरोबर आहे ना. काय झालं इंटरव्ह्यूला? सर पहिला राऊंड त्याने घेतला आणि त्याच्यानंतर मला दुसऱ्या राऊंडला बोलवलं. तर दुसऱ्या राऊंडला नाही त्याने मला कोड वगैरे सॉल्व करायला दिलं. मशीन लर्निंगचा कोड. काय कोड होता? मला कळालंच नाही. रिग्रेशनचा होता सर. सोपं आहे की रिग्रेशन? उपसा केला आणि उपसा जो होता ना मला माहिती नव्हतं त्यांनी करून दिलं. उपसा जमला का? जेवढं मी शिकवलं तेवढ्यात झालं ना? त्याने काय दिलं माहितीये का? इनहेरिटन्सचा प्रॉब्लेम दिला होता. तुम्ही बोललो पण होतो इनहेरिटन्स विचारतील आणि दुसरं पॉलिमॉर्फिझम विचार. पॉलिमॉर्फिझम नाही. सॉरी, एनकॅप्सुलेशन. त्याने थेरीमध्ये विचारलं पॉलिमॉर्फिझम. अच्छा, सांगता आलं का? बरं आहे बघा, फायदा तर झाला उपसा. इनहेरिटन्स काय सांगितलं? इनहेरिटन्स मध्ये काय सांगितलं? काय काय क्वेश्चन होता? त्यांनी फक्त काय सांगितलं, तुम्हाला 1 ते 2 क्लास क्रिएट कर. मोठ्याने बोल, ऑनलाईन आवाज येतोय सर्वांना? त्याने असा क्वेश्चन दिला की मल्टिपल इनहेरिटन्स क्रिएट करायचे होते. त्याच्यामध्ये प्रॉपर्टी त्यांचं हे करायचं, इनहेरिट करायचं होतं. काय करायचं? मल्टिपल क्लासेस क्रिएट करायचे होते. जसं की आपण ॲनिमल क्लास घेतला, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण डॉग पण घेऊ शकतो आणि मल्टिपल क्लासेस घेऊ शकतो. तसंच घ्यायचं होतं आणि फक्त त्याला प्रायव्हेट आणि पब्लिक मोड मध्ये करायचं होतं. बरं. कीवर्ड यूज करून. पब्लिक आणि प्रायव्हेट कीवर्ड यूज करून. तर ते विदाउट हे कीवर्ड यूज करून पण करता येतं. हा, करता येते. फक्त त्याने असं फिरून विचारलं होतं त्यांनी. मग काय क्रॉस क्वेश्चन टाकले होते. मग आणि त्याच्यानंतर मला लगेच दुसरा क्वेश्चन टाकला त्यांनी की असं क्वेश्चन टाकला. मला हे त्यांना सांगता आलं नाही होतं की पायथन कशासाठी यूज करतोय क्वेश्चन. त्यांना मी ते सांगितलं. त्यांनी विचारलं? त्यांनी विचारलं. हे तर मी तुम्हाला सांगितलं होतं फर्स्ट लेक्चरला. तर ते पण त्यांना सांगितलं मी काय काय ते. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं क्रॉस क्वेश्चन टाकले की व्हॉट इज बाय डिफरन्स इन MySQL आणि पायथन. परत मग ते मी जे डेफिनेशन वगैरे जे होती ते सांगितलं. मग ते म्हणजे तो पायथन यूज करतो, मग त्या जागेवर MySQL यूज करत नाही. पायथन यूज करतो त्या ठिकाणी MySQL. ठीक आहे, MySQL स्पेसिफाईड टूल आहे. पायथन मध्ये आम्ही इम्पोर्ट करू शकतो म्हणून आपण पण त्याच्यावर आपण पण कॉन्फिडन्स सर आपण करू शकतो की इम्पोर्ट म्हणा की नाही म्हणा असं. बट इन त्यांना मी ते आन्सर म्हणजे जे होते ना त्यांना मला खूप कन्फ्युज करायचा प्रयत्न केला. बट मी त्यांना जसं डेटा सायन्स तसंच करतात. त्यांना जे बोलायचं ते बोललो. परत त्यांनी मग ते रिग्रेशन वर आले. तिथं रिग्रेशनचं माझं जेवढं परफेक्ट. रिग्रेशनला काय विचारलं त्यांनी? ते कोडच कळालं नाही सर मला काय. अरे पण काय होतं, थोडं तरी लक्षात आणू दे कोड, मला तर समजू दे काय. की आपण रिग्रेशन कशासाठी यूज करतो. कंटिन्युअस व्हॉट इज रिग्रेशन ऍक्च्युअल अँड प्रेडिक्टेड व्हॅल्यूज. त्यांनी म्हणलं की तुम्हाला आम्ही डेटा देऊ, त्याच्यामध्ये तुला ते रिग्रेशन यूज करू. रिग्रेशन कोणतं? लॉजिस्टिक रिग्रेशन, लिनियर रिग्रेशन? असं काही सांगितलं नाही. पण आउटपुट काय पाहिजे काय होतं त्यांना? येस नो असेल तर मग लॉजिस्टिक वापरला असता आपण. येस नो पाहिजे होतं, मग लॉजिस्टिक रिग्रेशन सिग्मॉइड फंक्शन लागतो त्याला. ते टाइम मला ते माहित नव्हतं ना सर. ठीक आहे. एकच क्वेश्चन. तुम्ही सांगा. सगळ्यांना तेच विचारलं का? कुठली कंपनी होती अशी? सगळ्यांना म्हणजे आम्हाला थोडं वेगळं विचारलं, कारण की त्याने डेटा सायन्सला अप्लाय केलेलं, आम्ही डेटा इंजिनियरला केलेलं. तुम्ही हुशार आहे ना मग. कोणी शहाणपणा सांगितलं डेटा इंजिनिअरिंगला करायचं? कारण की आम्हाला माहिती होतं डेटा सायन्सला कोड विचारणार. सर तुम्ही असं कोण असं स्वतःच हे नाही करायचं माहितीये का? अरे द्या ना इंटरव्ह्यू, बघा त्याला एक्सपिरियन्स आला, समज ना. कोड विचारणं नाही आला बाहेर येणार. कोड विचारले, आमचं पण भरपूर घेतलंय. पण डेटा सायन्स असतं रे. त्याच्यामध्ये तुम्हाला रिग्रेशन सिम्पल, तुला कोड कळायला असतं कुठला वापरायचं, येस नो. लॉजिस्टिक तर सांगितलं असतं, एवढं तर मशीन लर्निंग तुम्ही केलं, एवढं तर तुम्हाला आम्ही केलेलं तेवढं. ऍक्च्युअली खरं सांगू का सर काय झालं,
आम्ही ना डेटा इंजिनियरला अप्लाय केलं आणि ते जे हे होते ना कॅन्डिडेट जाऊन येत होते तर ते डेटा इंजिनियर वाले आम्हाला बोलले की ML चं विचारतायत. म्हटलं मग ठीक आहे डेटा इंजिनियर ML चं विचारतात म्हटलं. पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला प्रोफाईल टोटल मॅच नाही EDA करत. ईडीए विचारलं, ईडीए काय ETL विचारलं तुम्हाला? ईडीए विचारलं ना. ईडीए मध्ये काय सांगितलं तुला? तर मी झोपेत पूर्ण मी एक्सप्लेन केली होती पाईपलाईन. काय काय क्वेश्चन विचारत होते मी गुगल सारखे. सर थांबा ऐका मजा काय झाली माहितीये का तिथे म्हणजे मी आतमध्ये गेली ते मी सोबत जे होते म्हणे पूर्ण सिलेबस सांग म्हणे आता फोनवरती. इंटरव्ह्यूचा 1 मिनिट किती 5 मिनिटं आधीच कॉल केलेला ना तुम्ही मला? नाही खूप वेळ आधी आमचं मी फुल रात्र झालेली आम्हाला. हो का? हो माझा पहिला झालता 12:30ला आणि दुसरा 4:30ला. हा 4:30ला गेला. अच्छा तुम्ही एकाच ठिकाणी होते का तिथे? हा. आणि उप्स विचारलं? नाही EDAच विचारलं फक्त आणि त्यात पण सर किती घुमवलं म्हणजे मला. म्हणजे मी कॉन्फिडंट होती की मी जे सांगते ते बरोबर सांगते पण त्यांनी फुल ह्याच्यावरती फक्त नल व्हॅल्यूज आणि मिसिंग व्हॅल्यूज वरती रिजेक्ट केलं मला. अरे मी त्या लास्ट लेक्चरला मी तेच एक्सप्लेन केलं होतं मी ना. त्यांना एक्सप्लेन केलं ते बरोबर. ते केलं ठीक का? आहे म्हणले, हा. बरोबर बोलले का? ते ठीक आहे म्हणले बट त्यांनी मला क्रॉस क्वेश्चन असे टाकले की मी त्यांना बरोबर जे सांगायचे ते सांगत होतो पण ते खूपच कन्फ्युज केलं. तुम्हाला मी काय बोल मी तेवढंच विचारते त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीच काही विचारण्यासारखं. एक्झॅक्टली सर आम्ही बरोबर सांगितलं पण ते क्रॉस क्वेश्चन टाकत होते. मग क्रॉस क्वेश्चन साठी काय लागेल माहितीये का तुम्हाला? प्रॅक्टिस अँड कम्युनिकेशन कारण आणि त्यांनी- मेन म्हणजे पेशन्स. त्यांनी मला काय विचारलं तुझा प्रोजेक्ट एक्सप्लेन कर केला त्यात तू काय अनालिसिस काढलंस मी मी सांगितलं बोललो काय तुम्हाला काढलं. तुम्ही रिपोर्ट काय काढले ते नंतर विचारतील. त्यांनी सांगितलं मग तुझ्या प्रोजेक्ट मध्ये तू काय EDA परफॉर्म केला मग मी सांगितलं डेटा मधले हे डुप्लिकेट काढले null काढले. मग ते सांगितले मग तू नल व्हॅल्यूज कसे काढले तर मी म्हटलं ड्रॉप एन तर मग नंतर मग सांगितलं मग मिसिंग व्हॅल्यू कसे काढले मी म्हटलं मिसिंग व्हॅल्यू फाइंड केली ना आधी मिसिंग व्हॅल्यू आहे का नाही वगैरे मग नल व्हॅल्यू वगैरे ते त्यांना करताना असं बोलताना सर लाईक मिसिंग अँड नल व्हॅल्यूज त्यांना पहिले एक्सप्लेन करायचे. सो टू बी ऑनेस्ट सांगितलं मी ते पण की मिसिंग फील करतात मिसिंग हा, दोन difference आहे ते, दोन सांगायचे. हा. मीन व्हॅल्यूज ते डिफरन्स पण त्यांनी मला विचारलं डिफरन्स काय मी म्हटलं ते बोललो सगळं मी space लास्ट चा. लेक्चरलाच एक्सप्लेन केलं तुम्हाला ह्याचा डिफरन्स. space जास्त आहे, ह्याचा explain space केलं कमी आहे. का? मी सगळ्यात एंडला सर त्यांनी मला काय विचारलं माहितीये का आता मला हे सांग की मी 30% डेटा त्याच्यात नाहीये हा आणि त्यातलं तर तू कसं तो नल आहे पूर्णपणे तर तू काय करशील उडवशील का ठेवशील मी म्हटलं नल असेल फुल नल तर मी ड्रॉप करणार आणि जर मिसिंग असेल तो डेटा तर मी फिल करणार तर ते मला म्हणायला लागले मिसिंग कसा आणि नल कसा हे कसं ओळखणार तू सांगितलं मिसिंग रेकॉर्ड म्हणजे रेकॉर्डच हे नाही झालाय. त्यांना काय फॉर्म झालं? हवा नल NA असतं आलेलं. की तू मला दाखव की मिसिंग व्हॅल्यू कसा दिसतो आणि नल कसं त्यातच ते मला कन्फ्युज करत होते मी मुद्दाम कन्फ्युज करत होते कारण की तुला येतंय तू बरोबर सांगितलं. जर तुला चुकीचं असतं ते तेव्हाच बोलले असते की चुकीचं आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. आणि फुल 15 मिनिटं तरी माझं घेतलं आणि एंडला बोलले की तुझं सगळं बरोबर आहे तुझी एकच कन्सेप्ट चुकीचं आहे आणि मला पाठवलं रिजेक्ट. मला फक्त एवढं सांगितलं पहिलाच होता ना तो क्लिअर केला त्याच्या सेकंडला बोलवलं सेकंडला बोलले त्याचे 2 कोडी तरी झाले तर दिसतात सॉरी आणि परत जाता जाता मला त्यांनी काहीच नाही सरळ कोड दिला. पहिल्या तरी क्वेश्चनला थेरी विचारली त्यांनी पहिला राऊंड सर आता दाखवा मिसिंग कसा दिसतो आणि नल कसा दिसतो. अरे मिसिंग नल कसा असतो? नल व्हॅल्यू इज लाईक NA किंवा अनफॉर्मॅटेड असतो. मी हे पण बोललेलो त्या लेक्चर मध्ये लास्ट लेक्चर मध्ये. तुम्ही डेटा फॉर्मॅटिंग करू शकता तुम्ही त्याची. परत आहे ना सर पहिल्या राऊंडला काहीच वाटलं नाही बरं भीती म्हणजे त्यांनी स्क्रीनवर घेतलं ना असं समोर बसवलं लॅपटॉप दिला स्क्रीनवर घेतली दुसरा राऊंड तर डायरेक्ट तोच समोर आला माझ्या तो समोर आला जो होता तो समोर हा आला. मग ठीक आहे ना, मग एवढं काय त्याच्यात पॅनिक होईल काय? मला एक सांगते खाणार होते का तुम्हाला? नाही खाणार नाही पण नाही ते भारी होते कम्फर्टेबल करत होते. हा, मला मग पण काय- आधी तसं भीती वाटली आत नसतं. गेल्यावर काय नाही वाटलं. तुम्हाला मी हे पण बोललो तुम्हाला येत असेल तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट जास्त येत असेल त्याच्याबद्दल जास्त बोला. कधी पूर्ण येते म्हणजे जर तुम्हाला काही जरी क्रॉस क्वेश्चन केला तर तुम्ही काही सांगू शकता. एखादी कन्सेप्ट तुम्हाला कमी येते काय बोललो कमी बोला त्याच्याबद्दल म्हणजे क्रॉस क्वेश्चन येणार नाही. मला ह्याच्याबद्दल माहिती नव्हतं ना तरी पण मी त्याला फिरून बोललो त्याच्यासमोर म्हणजे असं गप्प ठीक आहे जाऊ द्या एक्सपिरियन्स तर आला काही नाही तर. ऑनलाईन कोण कोण गेलो एक्सपिरियन्स होतं? पण आणि त्याच कंपनीच्या पुढच्या महिन्यात पण आहेत त्यांनी सांगितले सांगितलं काय ओपनिंग सेम आणि त्या कंपनीमध्ये पायथनच घेताय. हो का? हा. काय कंपनी कुठली आहे? कॉम्प्रिनो बरं मला आणि एक काम कर खूप high कोणीतरी reviews मला आहे आहेत ना आणि स्वतःच नाही नाही एक काम करा तर तुम्ही मला पाठवून ठेवा हो ते मी तिथल्या बघतो. एका सरांचा नंबर पण घेतलाय मी.
ठीक आहे. ते मला म्हणलं तो याच्यात. बघू मला त्यांचं मॉडेल काय आपण बघू, त्यानुसार मग आपण प्रिपेअर करून जाऊ त्यांना नेक्स्ट टाइम. जास्त करून क्लाउड डेव्हऑप्स AWS अच्छा, त्यांना डिप्लॉयमेंट पाहिजे. हे डिप्लॉयमेंटचं काम आहे लास्टची. DevOps खूप लागते का? प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग पण होतं तिथे आणि प्रॉम्प्ट ते घेतलंय ते पण. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग काही नाही, फाईन ट्युनिंगचे काम आहेत ते. तुम्हाला सांगू का फाईन ट्युनिंग प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग मध्ये काय असतं? DevOps वाल्यांना सर असं ढकलून येऊ लागले, चला इंटरव्ह्यूला म्हणतात. त्यांना हवेत खूप क्लाउड डेव्हऑप्स. तुम्हाला जे फाईन ट्युनिंगचं जे आहे ना, तर त्याचं कसं आहे माहिती आहे का गंमत, तर लाईक जे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे त्याच्यावरती ना फाईन ट्युनिंगचं काम आहे. फाईन ट्युनिंग म्हणजे एखादी त्यांच्या कंपनीकडे AI मॉडेलला कुठला पण असो ना, तर त्याला एका पर्टिक्युलर सब्जेक्टवर किंवा एका पर्टिक्युलर टॉपिकवर त्याला आपल्याला येस अजाव मी लेट झाला. नाही, हे इंटरव्ह्यू डिस्कशन चालू होतं म्हणून म्हटलं काय प्रॉब्लेम. तुम्ही दिला इंटरव्ह्यू? लेक्चर झाल्यावर मला एक गोष्ट सांगायची. ठीक आहे. हां, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं काय होतं माहिती आहे का, एक फाईन ट्युनिंग काय असतं, तुमचं एखादी पर्टिक्युलर AI मॉडेल आहे, त्या AI मॉडेलला तुम्ही कुठल्या तरी एका टॉपिकवरती ट्रेन करता. लेट्स से यांचा एखादी AI मॉडेल बनवला आहे त्यांनी याचा, लेट्स से वेदरचा. ठीक आहे, जो वेदर प्रेडिक्ट करून देणार आहे, तर त्यांनी LLMs वगैरे आहेत त्याच्याकडे. ठीक आहे, स्वतःचे त्यांनी स्वतःचे LLM वगैरे वापरून सगळं केलंय. आता तुम्हाला त्या AI मॉडेलला स्पेसिफिक वेदर्स वरती वेगळे प्रॉम्प्ट देऊन तयार करायचे असतात. ते वेगळे प्रॉम्प्ट्स कसे असतात, लाईक खूप वेगळ्या अप्रोचचे असतात ते. ठीक आहे, इटरेटिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह, ठीक आहे, वन शॉट. तर हे सगळे येतं फाईन ट्युनिंग मध्ये आणि हे असतं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग मध्ये. आता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे असं नका समजू की सरळ इंग्लिश मध्ये लिहायचं आणि द्यायचं आहे. नाही, त्यामध्ये तुम्हाला LLMs ची पण माहिती पाहिजे, तुम्हाला लँगचेनची माहिती पाहिजे, लँग्राफची माहिती पाहिजे, अजून रॅकची रिट्रोल अग्युमेंटेड जनरेशनची माहिती पाहिजे. ठीक आहे, रॅकची क्वेरी मी तुम्हाला एक्सप्लेन करेल मस्त एकदम माझ्या याच्यामध्ये अशी लिहून जाते बोर्डने. पण मग खरं तर सर आम्हाला दोन्ही द्यायचं होतं, डेटा सायन्स पण डेटा इंजिनियर पण आमचा नंबरच रात्री आला काही तोपर्यंत. प्रॉब्लेम नाही. नाही, नाही, मला एक पाठवून तुम्ही जे फॉर्म भरला होता ना, तिथं फक्त एकच ते म्हणले एकच. नाही, मी सरांना विचारलं, सर बोलले देऊ शकतो. नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण एक काम करू, नेक्स्ट टाइम तुम्ही मला आहे ना मला कंपनीचे डिटेल्स पाठवा, आपण पूर्ण कंपनीचा अनालिसिस इंटरव्ह्यूच्या आधी ना. चाल, मग आपण काय करू, आपण डेव्हऑप्स वगैरे थोडं करून जाऊ ना. त्यांना DevOps पुढच्या महिन्यात दिवाळीनंतर सर आहे त्याची ओपनिंग. ठीक आहे ना, मग आपण दिवाळीनंतर आपलं जसं सुरू होईल, आपण काय करू, एखादी सॅटर्डे किंवा तुमच्या इंटरव्ह्यूच्या आधी आपण डेव्हऑप्स आणि नाही ते MLOps, डेव्हऑप्स MLOps पण बोलू शकतो तुम्ही, मशीन लर्निंग ऑपरेशन्स. सर और बोलो. डेव्हऑप्सला थर्ड याला इंटरव्ह्यू म्हणजे थर्ड राऊंडला त्यांना सगळ्यांना सेम क्वेश्चन काय माहिती का, एकदम सिम्पल, की तुम्हाला त्यांना एक हे देतात, सिनारिओ बेस्ड क्वेश्चन सिनारिओ बेस्ड क्वेश्चन. फक्त हे त्याला स्टार पॅटर्न प्रोग्रामिंग आहे ना, तेच फक्त त्यांना हे करायचे होते, पण त्यांनी सगळ्यांनी कोड घेतला माझ्याजवळ. आता ती का तुम्ही सांगा, अशी कुठली गोष्ट होती जी मी तुम्हाला सांगितली आणि ती आली नाही इंटरव्ह्यूला? नाही सर, सगळं एकूण एक गोष्ट तुम्ही जे सांगितले ना ते क्वेश्चन मला सगळे विचारले. आणि तुम्ही अरे त्याच्या व्यतिरिक्त काय विचारणार म्हणजे काही नाहीच आहे ना त्याच्या विचारणार काय, फक्त काय की तुम्ही त्याला किती चांगल्या पद्धतीने करताय. बॅटिंग करताय तुम्ही, ठीक आहे, शॉट्स तेच आहे, ग्राउंड तेच आहे सगळं. ठीक आहे, नाव इट्स युअर की तुम्ही कसं किती एलिगंटली खेळत आहात, किती परफेक्ट शॉट मारताय, दॅट्स इट. त्यांचा फ्लोच तो होता, म्हणजे ते एकदम स्टार्टिंग पासून त्याच्यानंतर अजून हाय लेवलचं, त्याच्यानंतर अजून तसंच करता. मोठ्या मोठ्या MNCs ला झालं 7 कधी 5-5 6-6 राऊंड होता. ह्यांचे 4-3च होते. त्यांना कन्फ्युज करत होते खूप. करतील, तुम्हाला फर्स्ट डे पासून बोलतोय तुम्हाला, म्हणून मी एका गोष्टीत तुम्हाला 4 वेगळ्या गोष्टी सांगतो. आता कोण आलं होतं? एका गोष्टीचं मी तुम्हाला 4 वेगळ्या गोष्टी सांगतो. का बरं? की इथून एक विचारतील, इथून तुम्हाला दुसरं विचारतील. तुम्हाला उप्स पण सांगताना मी काय बोललो होतो, थेरॉटिकल राहू द्या, प्रॅक्टिकल करून जा, दोन्ही गोष्टी एक वेळेस होतील. आलं का इनहेरिटन्स? तसलं तसं झालं. आणि त्यांनी हिंट पण दिली ना की तुला हे यूज करून करायचं. हिंट नसती तरी तू करून घेतला ते मी करून घेतलं असतं, कारण मला माहिती होतं. त्यांनी इनहेरिटन्स मध्ये असं पण नाही बोलले की तू मल्टी लेवल वाटव, मल्टिपल वापर की सिंगल वापर. काय 4 पिलर्स विचारले असतील कुठले, काय चौघांचे डेफिनेशन, त्यांच्यापैकी एखाद्याचा कोड. तुम्हाला उपचे लेक्चर बघा, त्यामध्ये मी तुम्हाला बोललोय, उप्स विचारतील तर 4 त्याच्यापैकी 1चा कोड. तसंच झालं.
कुठल्या पण जा ओप्सवर तसेच बनवतील. आता आपण जेव्हा लिनियर रिग्रेशन सुरू करू, ठीक आहे, जसं आपण ऑब्जेक्ट क्रिएशन करायचो तसे ऑलरेडी लिनियर रिग्रेशन हा ऑब्जेक्ट ऑलरेडी हा क्लास ऑलरेडी क्रिएटेड आहे, त्याचे ऑब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे, एक्स प्रेडिक्ट, वाय प्रेडिक्ट, एक्सटेंड, वाय ट्रेंड, ट्रेंड टेस्ट स्प्लिट, त्याचे ऑब्जेक्ट्स आहे. आपल्याला हे ऑब्जेक्ट कॉल करून काम करायचं. आता तुम्हाला माहिती पाहिजे लिनियर रिग्रेशन हा क्लास आहे, तो क्लास कसा बनलाय, बस प्रत्येक गोष्ट जर प्रोजेक्ट बेस केली. आता जसं तुला क्वेश्चन आला होता काय होता रिग्रेशनचा, तुला मी काय बोललो सगळ्यात पहिले बघ नक्की कुठला रिग्रेशन आहे, लॉजिस्टिक आहे की लिनियर आहे. लिनियर रिग्रेशन काय करतो, कंटिन्युअस प्रेडिक्शन करतो. लॉजिस्टिक काय करतो, कॅटेगोरिकल येस नो. ठीक आहे, अरे कोड नाही आला सांगायचं येस नो सर, याच्यासाठी लॉजिस्टिक रिग्रेशन लागेल सर, सिग्मॉइड फंक्शन वापरावं लागेल आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर येणे काय विचारलं होतं अजून तुम्ही मला, हा फाइन ट्युनिंग वगैरे विचारलं होतं. है हायपर पॅरामीटर ट्युनिंग, फाइन ट्युनिंग इथं राहत आहे. आणि काय अजून इव्हॅल्युएशन मी तुम्हाला लिहिलं होतं का, म्हटलं जर क्लासिफिकेशन अल्गोरिदम असेल तर त्याचे अॅक्युरेसी, प्रेसिशन, रिकॉल, ठीक आहे, हे 3 त्याच्या इव्हॅल्युएशन मॅट्रिसेस येतील. आणि एक त्याला दाखवताना कन्फ्युजन मॅट्रिक्स म्हणून दाखवतो. ठीक आहे, तेच जर लिनियर रिग्रेशन असेल तर रूट मीन स्क्वेअर, ऍब्सोल्यूट मीन स्क्वेअर आणि आर स्क्वेअर. ठीक आहे, बोलतोय ना मी जरा मूवीने सांगते, मी प्रवचन नाही देते किंवा जामिंग नाही करत आहे. ठीक आहे, हे 2 गोष्टी येतील म्हटलं, हे 4. आणि ट्युनिंग मध्ये काय सांगितलं होतं, मॉडेलला काय करतो आपण, तुम्ही गेले असते ना ML ला किंवा याला तर तुम्हाला हे विचारलंच असतं. बाकी कुठे तो प्रशांत आहे का ऑनलाईन, ऑनलाईन समजलं का काही की नाही, येस ऑनलाईन समजलं सर. म्हणून सांगतो ट्रस्ट द प्रोसेस, जेवढं सांगतो तेवढं करा. फक्त मी म्हणजे आय एम नॉट सेइंग की मी एवढं तेवढंच त्याच्यावरतीच रिलाय राहा, तुम्ही स्वतः पण इनिशिएटिव्ह घेऊ. हा मी जे सपोज मी तुम्हाला 2 कोड्स दिले, तुम्ही तिसरा कुठून तर बघून करून बघा. ओप्स कन्सेप्ट बसली का डोक्यात, मग काय इंटरव्ह्यू दिला नाही सॅटर्डेला एकाने पण, कोणीच दिला नाही सॅटर्डेला इंटरव्ह्यू. तुमचं झालं ना पायथन, झालंय ना DA2 चं इव्हनिंगच्या बॅचचं, 5च्या बॅचला ना तू, याच्या बॅचला ना तू अभिच्या, झाली ना तुमचं पायथन झालंय तुमचं, का नाही दिला इंटरव्ह्यू. परमत सर एकामध्ये कन्फ्युजन आहे सर, स्टॅटिक मेथड काय असते, स्टॅटिक मेथड पायथन मध्ये स्टॅटिक मेथड स्टॅटिक मेथड कोणती मेथड मी सांगितलं माझ्याच लक्षात नाही. म्हणजे स्टॅटिक मेथड नाव आहे फक्त, त्यात आपण ते नॉर्मल करतो. कशात होते का प्रूफ मध्येच आहे स्टॅटिक मेथड, ऍबस्ट्रॅक्ट मेथड सांगितली असेल. स्टॅटिक सर स्टॅटिक मेथड म्हणजे तेच की तुम्ही आपण इम्प्लिमेंट करताना सेल्फ वगैरे टाकायला तुम्ही म्हणायचं की ते आपण इफ ने कसं हे करतोय, इम्प्लिमेंटेशनच्या वेळेच्या मेथडच आहे ती स्टॅटिक, पण आता आठवत नाही सांगितलं. मला नाही आठवत मी असं कुठला शब्द सांगितला स्टॅटिक मेथड. स्टॅटिक मेथड सर तुम्ही सांगितलं, मी एका व्हिडिओ मध्ये बघितले, त्यालाच विचारायचं. बाकी लँग्वेज मध्ये बघितलं स्टॅटिक मेथड वर तिथे स्टॅटिक मेथड म्हणजे हा सर तुम्ही ते सांगितलं ना, सेल्फ वगैरे यूज करतो आपण, सेल्फ आपण जेव्हा इन्स्टन्स व्हेरिएबल घ्यायचा असेल, सेल्फ नंतर डायरेक्ट तो जे व्हेरिएबल्स आपल्याला, हा पण आपण ते न घेता डेफ घेतो, तिथे न टाकता खाली घेतो डेफ, हे डेफ ऍडिशन आणि तिथे टाकतो, मग खाली डबल डेफ सबट्रॅक्शन 4 वेळा लिहितो एकदाच लिहिण्यापेक्षा. हा मग ते युजर डिपेंड फंक्शन आहे, पण त्याला स्टॅटिक बोलतात. असं कसं स्टॅटिक म्हणजे वेगळ्या लँग्वेज मध्ये बोलत ज्याच्यामध्ये सेल्फ आणि CLS पॅरामीटर यूज केलं असेल. बट काही प्लॅटफॉर्मवर वेगळं पण शब्द यूज करतात, असं नाही की सेमच असेल. स्टॅटिक हा एक ठराविक, हे मी सॅकलला हे मला माहिती आहे, बट याला स्टॅटिक म्हणतात, आय डिडंट नो टू बी ऑनेस्ट. नंतर मग त्याला पण डेफ तर पण त्याला तर युजर डिपेंड फंक्शन म्हणतो आपण.
पण क्लास मध्ये जेव्हा क्लास बनवतो ना उप्स यूज करतो ना त्यामध्ये क्लास मध्ये जेव्हा आपण डेफ 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 यूज करतो सेल्फचा युजच करत नाही किंवा क्लास नेमचा तर ती स्टॅटिक झाली. दॅट्स युअर स्टॅटिक मेथड. हा बॉडी ऑफ हुप्स म्हणतो मी त्याला. हा आय मीन बॉडी ऑफ हुप्स तसं म्हणतो त्याला. आम्हाला तर असं शिकवलेलं बॉडी ऑफ हुप्स स्टॅटिक असेल आता. तुम्ही काय तुम्हाला खोटं बोलू नाही माहिती नाही ऐकलं मी कधी. वेबसाईट वगैरे मध्ये ऐकलंय स्टॅटिक मेथड म्हणजे ऐकणं ते बट आय डिडंट नो की श्रद्धा खापरा कपुरी नाही कपूर आहे. खापरा आहे ते खपूर नाही. आपल्या कॉलेजमध्ये जे आहेत ना डेटा सायन्सचा व्हिडिओ त्यात तिने सांगितलं बघितलंय तिची व्हिडिओ व्हिडिओच किती बघितले त्याचा आपल्या मॅनेज असं दूर पण मॅनेज होत नाही मॅचच होत नाही. होतं ना का नाही होतं हे त्यांचं सगळं कम्प्लीट म्हणजे सेम आहे तिथे कुठेही तुम्हाला सेम भेटणार बट आपण हे मशीन लर्निंग वगैरे त्यांचं ते नाही हा म्हणजे मी तीच सांगते ना मग तिचे वेगवेगळे बाकी त्यांना सगळे ते सारखंच असते लँग्वेज वगैरे पण हे जे काही गोष्टी म्हणजे मिसिंग वगैरे असतात तिने अशा गोष्टी आहेत जे सरांनी सांगितल्या की तिने नाही सांगितल्या आणि असं काही भेटतात की सरांनी नाही डेटा इंजिनिअरला सेकंड राऊंडला गेला असता ना तुम्हाला हा क्वेश्चन 100% गेला तुम्हाला एक कोड देतो तुम्ही कोणत्या पण लँग्वेज मध्ये करा. अरे असं बऱ्याच प्लॅटफॉर्म वर मिळते तुला. आता तिने जे सांगितलं ते वेगळ्या काही युट्यूब व्हिडिओ मला फर्स्ट डे बोललेलो मी की डोंट रिलाय ओनली ऑन युअर. तुम्हाला जिथून व्हिडिओ बघायचं तिथून व्हिडिओ बघा. जेवढं नॉलेज घेता तेवढं नॉलेज घ्या. दिस इज अ कोच स्ट्रक्चर. एक असतं ना अगेन क्रिकेट तुम्हाला कोच काय एक सांगतो असं खेळतात. तेच विराट कोहली जो रूट वेगवेगळे खेळतात तोच शॉट. कोच सांगतो खेळताना शॉट असा खेळायचा तोच रोहित शर्मा विराट कोहली वेगळा खेळतो. आय मीन समजतंय का मला काय बोलायचं. हा असं आय मीन मी तुम्हाला फक्त सांगितलंय नाव इट्स अप टू यू हाऊ यू प्ले विथ इट. तुम्हाला कुठून शिकायचं तिसरीकडनं शिका काही प्रॉब्लेम नाही. मी कसं नाहीच म्हणत नाही जिकडनं इनसिक्युरिटीज नाही मला कुठल्याच. तुम्ही जिकडनं करायचं माझं फक्त एवढंच आहे तुम्ही प्लेस व्हा. प्लेसच्या आधी म्हणजे इतका एक्सपिरियन्स घ्या ना की तुम्हाला जेव्हा तुम्ही म्हणजे असं दर इंटरव्ह्यूला जाताना काहीच असं कॅज्युअली गेलं पाहिजे. तुला कॉलवर तेच बोललो ना तुम्हाला पण तेच बोललो काही टेन्शन घेऊ नका नाही झालं काय सांगायचं सर जर आपल्याला इथे परफेक्ट समजत असेल तर बाहेरचे व्हिडिओ बघायचे. हा नाहीतर मग खूप कन्फ्युज होतो माणूस. कारण की कधी करा माहितीये का तुम्हाला हा आता हँड्स ऑन आलाय ठीक आहे अजून नव्याने काय करता येते दुसरीकडे ते बघा. कळलं का इंटरव्ह्यू का यांनी इंटरव्ह्यू देऊन आले का तुम्ही म्हणतोय मी तुम्ही इंटरव्ह्यू द्या. हा एक काम करा एक तुमचा अनऑफिशियल ग्रुप बनवा जेवढं पण आहे ठीक आहे असेल कोणाकडे ऑपॉर्च्युनिटी पाठवत जा. मी सांगितलं कोणाला सगळ्यांना सांगितलं का नाही गेला DA2 मध्ये इंटरव्ह्यू लांब पडतोय तुला. सर माझी अजून कन्सेप्ट पण क्लिअर नव्हती सर मग तिथे जाऊन करणार तर काय. अरे जाऊन ये बघून ये. काय ऋषी आलंच नव्हतं. तुला सांगितलं होतं शुक्रवारी तुला सांगितलं की उद्या इंटरव्ह्यूला चालू येणार नाही इथं बसला होता तू. तिथेच होतं सगळं इकडे काही नव्हतं. सगळीकडे तसंच असतं. तुम्ही दोघं श्री सखी आम्ही सर आज पण गेलो होतो पण ते काय झालं तिथे कंपनीच नाही आला. सेल्स म्हणजे नॉन टेकचा आला टेकचा नाही आला. कुठे गेलो आले भावाची कंपनी जाऊन आले आजच जाऊन आला. सचिन राठोडच आहे ना आम्ही गेलो हेल्पट झाला. मी कॉल केला त्यांना ते म्हणले नाही. अशा ठिकाणी तुम्ही बनवा अशा ठिकाणी सगळ्यांनी एकामेकाला मदत करा एकामेकाला पाठवत गोष्टी. चौकशी करून जायला हवं सर कारण की आज तेच तर म्हणतोय. फॉर एक्झाम्पल सपोज ऋषी राहतो इकडे खराडी साईडला फॉर एक्झाम्पल तुम्ही टाकलं तिकडचं त्याने थोडं बघितलं की आहे कसं आहे देन यू कॅन. मला सांगितलं असतं कधी देणार इंटरव्ह्यू दोघी म्हणजे माळुंगीचं बोलता ना तुम्ही
कुठला पण हा. औरंगजेब. सर आम्ही म्हणजे गुगलला वगैरे टाकलं होतं तर आलंच नव्हतं ते कंपनीचं इन्फॉर्मेशन 92 दाखवत होते तर म्हणजे हा, असे फेक पण असतात. कंपनीचं नाव आम्हाला पण तिथे गेल्यावर समजलेलं. बांद्रालाच येते. पण ऍड्रेस मारून घे होता ना त्याच्यावर. ते समोर फक्त म्हणजे समजायला पाहिजे साईड मारून घे ना त्याच्यामुळे आणि address इकडची मध्ये साईड दिसेल. बाहेर आहे त्यामुळे कळत नाही. समजायला पाहिजे परत लोकेशन Opportunity नका घालू रे अशा. हा, त्याच्यावरनं आठवलं कंपनी फेक वरनं ते प्रथमेश अँड युगंधरा काय झालं तुमचं याचं ऑफर लेटरचं? सर आणखीन त्याच्यात चेंजेस आहे. नाही, चेंजेस तर आहे बट पुढे काय करायचं ठरवलंय? पुढे चार्जर बघ ना. त्यांनाच त्या चेंजेस बद्दल सांगितलेलं तर ते आणखीन म्हणतात की जेव्हा इंटरव्ह्यूला सांगितलं तेव्हा डेटा अनालिस्ट सांगितलेलं आणि आता वेगळंच सांगतात. त्यावरनं असं म्हणजे वाटतं सर इंटरव्ह्यूला काय की डेटा अनालिस्ट सांगितलं म्हणजे आता मला नाही समजलं. इंटरव्ह्यूला त्यांनी डेटा अनालिस्ट इंटर्न म्हणून सांगितलेलं हा, आणि मला आता जे ऑफर लेटर पाठवलेलं त्यावरती AI डेटा लेबलिंग दिलेलं. त्यांना मी मेल केलेला तर ते म्हणतात की AI डेटा लेबलिंगचाच आहे. हा? त्यांना म्हटलं नेमकं काय आहे ते पण त्यांनी ते सांगितलेलं नाही आणि त्या ऑफर लेटर वरती नेम पण बरोबर दिलेलं नाही. ठीक आहे, असू द्याल मग. तुम्ही डेटा सायन्स द्यायला पाहिजे होता माझे. तुम्ही ओप्स वगैरे व्यवस्थित सांगितलं असतं. तुम्ही तिथे पुढे गेले असते. आणि ना खरं सांगू का सर, त्यांनी ML चे जरी हे विचारले असते ना कोड, तर कोड पण लई easy आहे. फक्त नाव लिहायचं आपल्याला लिनियर अरे रिग्रेशन, कोडचं मी काय करणार आहे माहितीये का तुम्हाला? नाही, मी तुम्हाला काय आहे, कोडचे ना मी तुम्हाला एक बेसिक विदाउट डेटा घेऊन तुम्हाला तर मी म्हणजे विदाउट डेटा घेऊन मला 2 सिंपल प्रत्येक अल्गोरिदमचे कोड्स खूप भारी प्लॅन केलाय. प्रत्येक अल्गोरिदमचे कोड्स मला एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे कसं परत असा जर इंटरव्ह्यू असला पूर्ण डीप मध्ये नाही माहिती तुम्हाला, बट व्हॉट इज लिनियर रिग्रेशन, त्याचा कोड कसा काम करतो, लॉजिस्टिक रिग्रेशन त्याचा कोड कसा काम करतो. तुम्हाला फर्स्ट डे पण बोललेलो मी की नाही, माय प्लॅन इज लाईक वेन एव्हर यू गो टू इंटरव्ह्यू तुमचं कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, म्हणून मी तुम्हाला आधी पाईपलाईन एक्सप्लेन केली. हा, सांगता येईल. नेक्स्ट टाइम पासून तुम्ही दोघं मला इंटरव्ह्यूला गेलेलं पाहिजे बरं का. तू पण रे इथं प्रोफाईल पण बघतात. बघता ना. आणि hacker आणि Lead दुसरी code गोष्ट पण सर sir. सर ऐका ना, हॅकर रँकला पण प्रोफाईल असली पाहिजे, कोड शेपला पण असली पाहिजे, त्याच्यावर तुमचे लेवल पण कम्प्लीट असले. हो, लीड कोड. ते पण खूप मॅनेज लीड कोडची पण का? हो, सगळ्याची आता पाहिजे आम्ही ते म्हणजे करणार आहे यार, opening आहे. त्यासाठी का? बघू. 101% त्यांनी गॅरंटी दिली की बघतात ते. पुढच्या महिन्यात आहे ओपनिंग पायथन. आणि ते बघतात असं नाही की समोरासमोर हो. समोरच गिटहब आहे ओपन म्हणून करून. सांगतात. माझं गिटहब ओपन केलं, त्यांना प्रोजेक्ट दिसले नाही. आणि काय मी पॅकेज टाकले काय सर होतं? प्रोजेक्ट. पॅकेज पॅकेज नाही सांगितलं पण इंटर्न होतं. दोन्ही मी कोर्स विचारले चालते. तरी इंटर्नला पण किती आणि डेटा इंजिनियरला देणार, तर बोलले 12-15 पर्यंत देणार आणि महिन्याला. फुल टाइम? फुल टाइमला नाही विचारलं मी, कारण इंटर्नचं ते होतं. अरे एकंदरीत कंपनी पाहून काय थोडंफार काय वाटतं? तेवढं नाही. ते म्हणले की त्यांच्याजवळ किती 240 काहीतरी एम्प्लॉय आहे 3 शिफ्ट मध्ये. 3 शिफ्ट मध्ये जवळपास तुम्हाला सांगू जास्त. त्यांच्या कंपनीमध्ये पण सर ते बोलत होते की नीड खूप आहे सध्या. आणि अरे प्रोजेक्ट आला असेल त्याच्यातला एखादी मोठा म्हणून. तिथला एक HR होता ना, काय असं होता तो म्हणत होता त्याची कंपनीचा रिव्ह्यू खूप खराब आहे. सगळ्याला येऊन पाहिजे. म्हणजे त्याचं एवढे बल्क हायरिंग करत येतं म्हणजे काही ना काही असेल. हा. जाऊ द्या ना, तुम्हाला एक्सपिरियन्स घेणं करून बघायचं. हम्म. नाव पुढे ते I पण mean, मला असं वाटतं ना, त्याने जो पहिला इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये सिलेक्शन केलं पोरांचं. त्याच्यानंतर फक्त घ्यायचं नाही, काही क्रॉस हो, म्हणून आम्हाला तसं केलं. काही गरज नव्हती ना, तरी पण ते काही टाकलं. काही क्रॉस करत काही होते. गरज पण नव्हती असं त्यापासून. आता हे MySQL आणि Python कशाबद्दल काहीच विचारायचं? संबंध नाही ते संबंध विचारायचा. नाही. सेन्सलेस क्वेश्चन. सेन्सलेस तरी पण तो टाकला. तेवढं जर तू विचारतो तुला एवढं पाहिजे की आय मीन सांगता येतं काय सर मला वाटलं काय राहिलं काय बोलू, मला जे माहिती ते आता सांगितलं. एक्सपिरियन्स आला. आपण तेच डेटा क्लिनिंग किती आता तसं आहे, परत एकदा ते डेटा क्लिनिंग आणि जास्त आहे सांभाळलं. ना, जर क्वेश्चन आले तर फक्त डेटा क्लिनिंग वरच येतात. ते पण PDM. परफेक्ट पाहिजे. तुम्हाला मी तो कोड पण कॉपी करून पाठवला ना आणि रॅन्डम जनरेट करायचे नंबर्स. Branded. नंतर तर AI मध्ये ब्रांचेस घेत होते फक्त. हो.
आमच्याकडे प्लस पॉइंट होता. म्हणून आमची शेवटी पण मला असं वाटतं ते झालाच नाही फुलफिल, कारण की खूप गर्दी होती. आमचा नंबर पण 7 वाजता आलेला. अरे किती तुम्हाला कॉम्पिटिशन बघितली का तुम्ही? कॉम्पिटिशन त्याने तुला 4 वाजले. कॉम्पिटिशन बघितली का बरं? हो. हा बघितली सर, खूप पोरं आहेत, खूप पोरं आहेत. आपल्यापेक्षा आणि त्याच्यात डबल आज होती सर, डबल डायरेक्ट खाली खाली लाईनीने उभी होती. लईच काय नसलं. 4 जागा होते आणि त्याला 40 मुलं सेकंड राऊंडला क्वालिफाय झाले. 60 मुलं बघा, त्यांनी काउंट करून ठेवलं होतं सगळं. नेक्स्ट टाइम पासून तुम्हाला तिघं नसले तर मी लेक्चरला बसून नाही देणार, चुपचाप इंटरव्ह्यूला जायचं, जिथे पण भेटू. समजलं का? काय झालं आजचं? काय सांगत होता तुम्ही? इकडे इंटरव्ह्यू होता ते सांगत होता ना कंपनीच भेटली नसते मला ऍड्रेस वगैरे. तुम्ही गेले होते तिथे? नाही, मग? गुगलला बघितलं होतं त्या दिवशी आणि त्या दिवशी बघितली होती. अरे बानवे सरांची सांगितली. ग्रुपला मेसेज टाकायचं. हा, बरोबर मग तुम्हाला मी काय बोललो मग? ऑफिशियल नाही, खरंच जेन्युइनली फायदा होईल तुमचाच. माझं काय त्याच्यात, तुमचाच फायदा होईल त्यामध्ये. ते बनवलं तर एकामेकाला टाकता येईल, लवकर लवकर प्लेस व्हाल. मला पाहिजे का डेटा क्लिनिंग? रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग चालू आहे. चालेल, झालं काय तेवढं तर डिझर्व करतो मी. सर दुसरं काही नाही. ठीक आहे, चलो. आपण काय करत होतो, एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस सुरू केलेलं आपण, करेक्ट? त्यामध्ये सगळ्यात पहिले लास्ट लेक्चर कसलं होतं, पांडास डेटा कनेक्टिव्हिटी वगैरे सांगितलं होतं मी. ठीक आहे. त्यानंतर लास्ट लेक्चरला बरेचसे लोक नव्हती, तर लास्ट लेक्चरला मी सगळ्यात डेटा इंडस्ट्री मधला सगळ्यात मोठा एक इश्यू आहे कुठला, नल अँड मिसिंग व्हॅल्यूजचा. करेक्ट? काय नल अँड मिसिंग व्हॅल्यूज? तुम्ही मेल पाठवली ना कालची, हा. त्यात नल पण नाही आणि मिसिंग पण नाही. नाही का? हा काहीच नाही. ती कुठे आली होती माहितीये का? ते नाही का इंटरव्ह्यू मध्ये आधी हे करायला देतात, तुम्ही बाहेर बसल्या बसल्या करा, कळलं का? मग तसं द्यायला पाहिजे होतं त्यांनी, झालं असतं. हा? नाही, नाही, तास कसं करून या देते? बाहेर. अरे, ते फक्त नावाला देतं, मुलांना बिझी ठेवायला. मग तिथून ते आलं, मला दिलं, मी तुम्हाला पाठवून. काहीच नाही सर. त्या सांगतो काय, बिझी ठेवायला देतात ते. पण जाऊ द्या ना, तुम्हाला समजेल तसंही. अशा गोष्टी किती लोकांनी ट्राय करून बघितलं. एक अजून असो, अजून एक काय बोलू. एक काम करू, अगेन विल सी. ओके, काय व्हॉट इज इट, कुठला होता? मिसिंग व्हॅल्यू, नल व्हॅल्यूजच्या दोन कन्सेप्ट. पांडाज मध्ये काय काय, असं सरक जरा, पांडाज मध्ये काय काय केलं? तिने मध्ये बस, सर इकडे तुम्ही सरका जरा. पांडाज मध्ये काय काय केलं? पांडासमध्ये डेटा क्लिनिक केलं मी, मोड मीडियम बघितलं आपण कधी यूज करायचं ते. ओके. आणि म्हणजे डेटा कसा घ्यायचा ते एक बघितलं आपण. तर 2 मेथड आहेत त्याच्या, डिरेक्टली डेटा घेऊ शकतो आणि कॉपी करून घेऊ शकतो. अजून काय केलं? एवढंच? सीजनल, DSL थ्रेड, टेल. ईडीए म्हणजे काय? डेटा अनालिसिस. कशासाठी यूज होतं ते? डेटा क्लिनिंग, डेटा फॉर्मॅट, प्री प्रोसेसिंग. ठीक आहे. का करतो आपण, कशासाठी कर, म्हणजे ते एक झालं, त्याचा मेन एम काय? डेटा जो आहे तो करेक्टली हे झाला पाहिजे. मशीन लर्निंग मध्ये जेव्हा मॉडेल ट्रेन करतात त्यावेळी जो डेटा आपण देणार आहोत तो अप्रोप्रिएट करेक्ट असायला हवा. करेक्ट आन्सर. कळलं का? त्यासाठी आपण काय करतो, त्यासाठी ईडीए अँड डेटा प्री प्रोसेसिंग इज इम्पॉर्टंट. समजलं? पायथन कव्हर केलं सगळं, संपायचा प्रोजेक्ट झाला. ठीक आहे. त्याचे मशीन लर्निंग मॉडेल मध्ये आपण त्याला डिप्लॉय करतो.
ठीक है, ओके फाइन, चलो वो सब हो गया. उतना देख लिया. मशीन लर्निंग मॉडेल मध्ये आपण त्याला डिप्लॉय करण्यासाठी आपण डेटाला करतो. ईडीए मध्येच एक पार्ट होता डेटा क्लिनिंगचा, सगळ्यात मोठा इश्यू कशामध्ये, डेटा अनालिस्ट डेटा सायन्स मध्ये येतो. पण आता पाईपलाईन ऑटोमेट झाल्या म्हणून आता ते होऊन जातं, सगळं इझिली होऊन जातं. बट यू शुड नो की कसं काय होतंय, त्यासाठी आपण शिकवत होतो. तर कुठल्या असतात नल अँड मिसिंग व्हॅल्यूज. मिसिंग व्हॅल्यूज कुठल्या, तो रुथलेस, आय मीन एकदम बकवास क्वेश्चन होता, काय म्हणजे समोरचा बसला त्याला एवढं समजत नाही. ठीक आहे, मिसिंग व्हॅल्यू विच इज द व्हॅल्यू विच इज नॉट बिंग recorded, correct? It's an empty space having acquiring less memory, correct? त्या सेलची मेमरी पण तुम्ही बघू शकता, मेमरी ऑप्टिमायझेशन पण करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काय लागेल, नंपाय लागेल, करेक्ट? ठीक आहे, त्याची डेटा टाईप पण जर तुम्ही बघितला int64, ठीक आहे, जर नंबर्स असेल तर इंट फ्लोट 64 आणि एक स्ट्रिंग असेल तर u6 असं एक येतं. ठीक आहे, त्याला चेंज करू शकता ऍज टाईप म्हणून. डेटा फॉर्मॅटिंग, सेम डेटा फॉर्मॅटिंग तुम्ही एक्सेल मध्ये पण करतात. डेटा फॉर्मॅटिंग करताना एक्सेल मध्ये इथे पण करू शकता तुम्ही. ठीक आहे, चेंज करू शकता डेटा टाईप. ठीक आहे, ते झालं, त्या फाईल मध्ये आहे. तुम्ही पुढे फाईल बघितली का कोणी, ग्रुप बाय वगैरे तुम्हाला 11 पॉईंट्स पाठवले, ते कोणी बघितले, पायवट टेबल सोडा, चला पाठवली होती, 2 फोटोज पाठवले मी माझ्या नोट्स मध्ये, 11 पॉईंट्स. तुम्हाला मी बोललो एवढंच करा बस, आणि डेटा क्लिनिंग अँड डेटा फॉर्मॅट, डेटा क्लिनिंग हो गया पांडास पूरा. उसके अलावा कुछ नाही विचारणार, नाही दुसरं काही. त्याच्यातलं पण फक्त पहिल्या 3च स्टेप्स विचारतील. डेटा कनेक्टिव्हिटी, डेटा लोडिंग, डेटा क्लिनिंग, डेटा एक्सप्लोरिंग, 4 गोष्टी विचारतील. ठीक आहे, जर अगदीच जर पुढे गेले, ग्रुप बॅन ऍग्रिगेशन हे पण सांगतो तुम्हाला. हा, डेटा फिल्टरिंग अँड सॉर्टिंग पण विचारतील. 11 पॉईंट मधले 6 इम्पॉर्टंट पॉईंट पण दिलेत. पुरे पांडास मधून 11 पॉईंट करून दिले, त्यात पण तुम्हाला आता 6 ते 7 इम्पॉर्टंट पॉईंट्स दिले, हेच विचारले. आता तुम्ही पण पॅटर्न नोटीस केला असेल, पांडास मध्ये तेच विचारलं, ईडीए 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 ईडीए, बस. जास्त कशासाठी लागतं, काय वापरतो, काय नाही, सगळं माहिती आहे. दॅट्स इट. ठीक आहे, तरी त्यांनी व्हिज्युअलायझेशन काहीच विचारलं नाही, कारण की आता मॉनिटरिंग टूल्स झालेत, व्हिज्युअलायझेशनला तेवढं काही मोजत नाही. बट यू शुड नो हाऊ व्हिज्युअलायझेशन इज डन. ठीक आहे, मॅटप्लॉटलिब कशी वापरतं, C1 दोघं सोबतच शिकवतो, एकदम क्लास. मॅटप्लॉटलिब, डेटा लेबलिंग वगैरे, चलो ठीक आहे, चलो करूयात आपण. ओके, पहिले तर नल व्हॅल्यू काय असते, देर इज सम व्हॅल्यू रेकॉर्डेड ऑर दॅट कॅन बी नल. ठीक आहे, नाही आली काही किंवा अनफॉर्मॅटेड आहे. ठीक आहे, नलच्या ऐवजी NA पण येतं, बघितलं असेल तुम्ही, N/A. ठीक आहे, नॉट अवेलेबल, असे काही व्हॅल्यूज येतात जे नाही आहेत काय पॉसिबल. ठीक आहे, सो व्हॉट इज दॅट युअर नल अँड मिसिंग व्हॅल्यूज. ठीक आहे, तर कसं करायचं, सगळ्यात पहिले चेक करायचं. एक सेकंड, आता मला सगळे रन करू. सगळ्यात पहिले काय होतं, मी तुम्हाला काय सांगितलं, चेक करायचं. ठीक आहे, काय चेक करायचं, कसं करता, डीएफ डॉट इज नल. आता हा डीएफ काय, डीएफ मध्ये जो तुम्ही जी डेटा फ्रेम स्टोअर केली आहे, आता कळली का डेटा फ्रेम, त्याच्यात तुम्ही स्टोअर केला आहे, म्हणजे व्हॉट्सअप युअर डेटा इज यू हॅव स्टोअर्ड दॅट. ठीक आहे, डीएफ डॉट इज नल. इज नल काय करतं, इज नल अँड ओपन अँड क्लोज ब्रॅकेट काय देतं तुम्हाला. हा, पण त्याचा आउटपुट कुठल्या डेटा टाईप मध्ये असतो, म्हणजेच कुठला, डेटा टाईप नॉट ऑपरेटर, बुलियन मध्ये असतो. व्हॉट इज दॅट, ट्रू ऑर फॉल्स मध्ये. बट अगेन प्रॉब्लेम काय होतं, अगेन हे असे क्वेश्चन बनता, मग तुम्ही तेच काय नाही, प्रॉब्लेम काय होतो, आता एवढा मोठा बिग डेटा असला तर कसं काय समजेल, मग ती पूर्ण लाईन ऑफ कमेंट काय होते. ते मला विचारायचं होते की आता 30% डेटा येत म्हणजे तुम्हाला देताना मिस नाहीये असं होऊ शकतं का. मी म्हटलं होऊ शकतं, ट्रान्सफॉर्मच्या वेळेस 30% डेटा मिस होऊ शकतो. तर ते मला हे विचारत होते की हा डेटा मिसिंग आहे का नल आहे, हे कसं तू ओळखणार. खूप कन्फ्युज करत होते ते. त्यांना गरजच नव्हती पहिल्यापासून, त्यांनी पहिल्या राऊंडच बघितले. मिसिंग आहे का नल आहे, म्हणजे त्यासाठीच आपण एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस करतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतं एक्सप्लोरिंग. सो डेटा एक्सप्लोरिंग अँड अंडरस्टँडिंग. देर इज ऑल्सो वन थिंग कॉल्ड मेटा डेटा. When we get information about data,
ठीक आहे, तुम्ही डेटा सांगितला 30% हा डेटा आहे. मग जेव्हा मेटा डेटा येतो तेव्हाच तर तुम्ही तेव्हा कळतं ना की अच्छा या लेटचे हा जो डेटा आहे ठीक आहे याच्यामध्ये नक्की होतं काय, या कॉलम मध्ये नक्की होतं काय. ठीक आहे. हा मग मी त्यांना मेटा डेटा हा शब्द नाही वापरला, पण मी हे त्यांना बोलले की आपल्याकडे ऑलरेडी एक डेटा असतो डेटा बद्दल, म्हणजे मी परफेक्टली मेटा डेटा नाही बोलले, पण मी बोलली मग आपण त्याला कम्पेअर करतो असं मी त्यांना सांगत होते. तरी ते ऐकायला तयार नाही, फिरून फिरून आता तुम्ही ठीक आहे चला, तुम्हाला पण एवढं लॉजिक तुमचं बिल्ड झालंय की आपण एवढं करेक्ट आन्सर, नॉट करेक्ट बट सॅटिस्फाईंग म्हणतो ना एक, ते आन्सर देतो की हा जो डेटा बद्दल तुम्हाला माहिती आहे, लेटसे हा डेटा आहे 30% मिसिंग डेटा आहे, तुम्हाला एक डेटा बद्दल एक माहिती आहे, प्लस तुमच्याकडे आणि आता आलेली आणि आपण हे पण करू शकतो, मीन मीडियन मोड पण करू, दोन गोष्टी आहेत आपल्या, त्याने आपण मॅनेज करू शकतो डेटा. ठीक आहे. तिसरी गोष्ट, डेटा आलाच नाही. ठीक आहे, नाही आलं म्हणायचं, काय सांगायचं, दोन तर गोष्टी दिल्या जसं करत असेल. ठीक आहे, नंतर अजून एक तिसरी गोष्ट. ठीक आहे, पुढे तो डेटा आपल्याला कुठे फिल करायचा आहे, पुढे आपल्याला काय आउटपुट पाहिजे त्या डेटामधून, पुढे कशासाठी लागतोय तो डेटा, ML मॉडेल साठी किंवा अनालिसिस साठी लागतोय, तर विथ हेल्प ऑफ दॅट वी कॅन मॅनेज थिंग्स अप. सो दीज आर 2 to 3 काइंड्स ऑफ आन्सर्स यू शुड हॅव गिवन टू हिम. म्हणजे तर खूप प्रयत्न केला मी, हे पण सांगितलं की डेटा कम्पेअर करून बघायचा, मग आपल्या समजलं की मिसिंग आहे का त्यात नव्हता, नसेल तर पूर्ण अख्खीच लाईन रिकामी असणार तर मी त्यांना उदाहरण पण दिलं की जर डेटा मिसिंग असेल ना तर तो असा दिसणार की स्टुडंट आहे, स्कोअर्स आहेत, स्टुडंटचे नेम आहे, बाकी सगळी इन्फॉर्मेशन, फक्त एक स्कोअर मिसिंग आहे, तर आपल्याला कळणार की हा मिसिंग आहे, त्याने भरलेला पण फक्त मिसिंग आहे. तरी ते नाही, मग त्यांनी म्हटले की 3 भरलेले दिले आणि खालचे 2 नव्हते, तर मग हे नल आहेत का मिसिंग आहे, तर तुम्ही इकडचं नाही दिलं तिकडचं काय नाही दिलं, मग मला कसं समजणार मिसिंग आहे का नल आहे. रेकॉर्ड नसेल झाली ते काहीच नसेल तर मग मिसिंग बोलून क्लिअर करायचं होतं, मिसिंग आहे. ठीक आहे, मी बोलली नल आहे, कारण की तिथे काहीच नाही, तुमचा रेकॉर्डच नाही इकडचं तिकडचं, मग तुम्हाला झालं. नेक्स्ट टाइम अजून एक असं कुठला राऊंड असेल तर एक आपण सेशन ठेवूया, ट्राय करू. एक सांगायचं होतं. हा, डेटा सायन्स म्हणजे डेटा सायन्स बॅचसाठी म्हणजे 30 तारखेपासून लाईव्ह प्रोजेक्ट चालू होणार आहे आपल्या इन्स्टिट्यूटला. तर पहिले मुलं आपल्या बॅचमधून निवडणार आहे, तर सगळ्यांनी पायथन आणि एसक्यूएलचा चांगला अभ्यास पडू. भारी होईल. ठीक आहे, चलो ओके. सगळ्यात पहिले कुठला येतो मला मिसिंग व्हॅल्यूजचा, तर आपल्याला ते रिप्लेस करावं लागतील. करेक्ट, ते जे आलेत तर कशाने करतो आपण, मी त्या दिवशी सांगितलं मीन, मीडियन अँड मोडने. बट ना कुठे मीन वापरायचा, कुठे मोड वापरायचा, कुठे मीडियन वापरायचा, हा एक मेन क्वेश्चन आहे आपला. ठीक आहे, तर मीन कुठे वापरायचा, एका पर्टिक्युलर रेंज मध्ये जर व्हॅल्यूज असतील तर आपण फॉर एक्झाम्पल लाईक बिटवीन एज असेल 18 to 60 मध्ये असतील, लाईक ऍट दॅट टाइम वी यूज्ड मीन कशासाठी, रिप्लेस करण्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे. हा, त्यांनी मेन मीडियन मोडवर पण क्वेश्चन विचारले, मी सांगितलं बरोबर आन्सर, पण त्यांनी काय विचारले होते, आपण मीडियन काढतो ना, तर मीडियन मध्ये जेव्हा इव्हन नंबर फॉर्म्युला सांगितलं तुम्ही तुम्हाला, फॉर्म्युला n+1 ऑब्झर्वेशन अपॉन हे. आणि मी हे पण त्यांना सांगितलं की हा आता तुला सम म्हणजे 4 आहेत, त्यातलं मीडियन काढ. मी म्हटलं मधल्या 2चं सम करायचं, त्याला डिवायडेड बाय 2 करायचं, निघालं. मग तू असंच का केलं, फॉर्म्युला आहे म्हटलं म्हणून. मग हे त्यांना भेटला असेल मग कॅन्डिडेट, ते म्हणलं मी तुम्हाला, त्यांना ते पहिल्या राऊंड मध्ये त्यांनी तू हेच का केलं असं मला विचारलं, मी स्पष्ट बोलले की फक्त ते सर मागणं फॉर्म्युला आहे आपण म्हणून. आठवलं का आपण हसलो होतो, मी तुम्हाला बोललो होतो, म्हटलं जर असेल तर मग एकदा असेंडिंग अँड डिसेंडिंग, मी मराठीत म्हटलं होतं असेंडिंग अँड डिसेंडिंगला काय म्हणतात, चढता क्रम उतरता क्रम, त्याच्यात करायचं जी मधली येते ती घ्यायची, आणि जर इव्हन नंबर असेल तर फॉर्म्युला लागतो. मी गुगलवर फॉर्म्युला दाखवला होता तुम्हाला. मग त्यांनी काय केलं, तेच नंबर वरती दिले आणि अल्टर करून तेच नंबर खाली दिले, म्हणजे 7th 3 इकडे 3चं 3 इकडे. तर ते बोलले आता ह्याचा काढ आणि आता ह्याचा काढ. तर मी म्हटलं दोन्हीला पण सम मधले सम करावे लागतील, खाली डिवाइड. ते म्हटले नंबर तर सेम आहे, मग वेगळा वेगळा मीडियन काय ना, म्हटलं येणार फॉर्म्युला त्याचा येणार ना सर, फॉर्म्युला कसे तसं का असे ना. त्यांना भेटले होते सर कॅन्डिडेट, त्यांनी प्रोफाईल वरच बघितलं सर. चलो
मीन कधी वापरायचा? whenever we have a specific range. त्या पॉइंटला आपण काय वापरू? मीन. कशासाठी? रिप्लेस करण्यासाठी. ठीक आहे. कसा काढतो मीन? मीन कसा काढतो? मी सर इस्नल वापरायचं. ते सोड, मला मॅथ्स मध्ये कसं काढतो पण मीन? मॅथ नाही. फॉर्म्युला काय मीन काढायचा? सिक्स स्टँडर्ड 7 जास्तीत जास्त. ऍव्हरेज कसा काढतो? Average. Sum of all numbers divided by count of numbers. कळलं का? काय सांग. Sum of average number and divided number. हट. मग मराठीत सांग. असं आधी म्हणजे सगळ्याचा काउंट करणार आणि नंतर डिवाइड करणार ते ॲव्हरेज नंबरचं. सांगायचंच नाही. कंप्लेंट कर माझी. नाही सांगत म्हणा सर. ठीक आहे. काय करणार या सगळ्यांची? आता हा तुम्ही डेटा बघितला तर या डेटामध्ये नल व्हॅल्यूज होतात. ठीक आहे. इफ यू कॅन सी दिस डेटा इज ऑफ लाईक स्पेसिफिक रेंज. आपल्याला रिप्लेस करायला काय करणार मग? आपण काय केलं, सगळ्यांचं ऍडिशन केली अपॉन टोटल किती होते रे जे जोड पण असते नंबर्स, त्यांना डिवाइड केलं. काय आलं? 58. बघा नलच्या ठिकाणी 58 भरलं गेलं. कळलं मीन साठी? ठीक आहे. सिंटॅक्स सांगतो. मीडियन साठी काय करायचं? व्हॉट इज मीडियन? मीडियन कसं सांगितलं? असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये करायचा. मधला जो असेल तो इव्हन असेल तर येऊन जातो. ठीक आहे. तर तुम्हाला पायथन मध्ये एवढी करायची गरज नाही, ऑटोमॅटिक घेऊन जातं. डॉट मीडियन सिम्पल. जे पण कॉलमचं करायचं असेल. ठीक आहे. नवीन एक कॉलम, काय कुठल्या कॉलम मध्ये करायचं आणि काय काम करायचंय हे तुम्हाला असं लिहून ठेवा मराठीत कुठेतरी, असं लक्षात राहील ते. ठीक आहे. मीडियन मध्ये आउटलायर्स एक कन्सेप्ट सांगितली होती तुम्हाला. काय आउटलायर्स म्हणजे काय? असे पॉइंट्स जे व्हॅरी करतात तुमच्या डेटा बसून. जसं इथे आउटलायर कुठला झाला? 1000. करेक्ट. तो तुमच्या ग्राफ पासून थोडा लांब आहे. करेक्ट. याला काय म्हणतो आपण? आउटलायर म्हणतो. ठीक आहे. सेकंड थिंग, आउटलायरला डिटेक्ट कसं करतो आपण? आपण उद्या व्हिज्युअलायझेशन मध्ये शिकूया ते. आउटलायरला डिटेक्ट कसं करतो? बॉक्स प्लॉट वापरून डिटेक्ट करतो. म्हणजे आहे का आपलं? ओके ठीक आहे. त्याच्यावरती काम कशाने करतो? कुठल्या मेथडने करतो? IQR मेथड. त्यालाच आपण इंटर क्वार्टाईल रेंज असं म्हणतो. सेकंड थिंग झेड स्कोर मेथड. थर्ड थिंग बाय रिप्लेसिंग मीडियन. 3 ऑप्शन दिले आता तुम्हाला. तिघांपैकी कुठलेही करा इंटरव्ह्यूला. ठीक आहे. नोटबुक मध्ये डेटा क्लिनिंगचा टॉपिक टाकला की हे 3 IQR झेड स्कोर कुठूनही बघा. नाही म्हणत. ChatGPT बघा. ChatGPT नका करू, बट कुठेतरी युट्यूबची व्हिडिओ बघा. आणि ते बघण्यापेक्षा पाठवलंय तुम्हाला सगळं ऑलरेडी. त्याच्यात पण नीट एक्सप्लेन केलेलं आहे. आय एम जस्ट गिव्हिंग यू अजून तुम्हाला बघायचं तर बघू शकता. IQR झेड स्कोर आणि मीडियनने. ठीक आहे. आपण मीडियनने बघूयात. मीडियनने काय करतो आपण? लाईक काय करतात जो कधी वापरतो? जो आउटलायर्स आहे. आउटलायर्स म्हणजे काय? बार्गेनिंगचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं. ठीक आहे. काय समोरचा जेव्हा 1000 रुपये म्हणतो, किती म्हणता तुम्ही? 200. बरोबर ना? आपण काय करतो? तुझं नाही माझं नाही, 500-600 म्हटलंय घे. दॅट्स व्हॉट वी आर डुईंग इन मीडियन. सिम्पल. मोड म्हणजे काय? सगळ्यात रिपीटेड जे येत आहे. ठीक आहे. हे मोस्टली जेव्हा तुमच्याकडे नॉन न्यूमेरिकल डेटा ना तेव्हा खूप काम येतं. ठीक आहे. म्हणजे असं काही डेटावरती चालेल, काही डेटावरती नाही चालणार. बट हे पण एकदा असं नॉन न्यूमेरिकल डेटा म्हणजे जेव्हा नाहीये तुमच्याकडे हा डेटा, आय मीन नंबर्स नाहीये, त्यावेळेस मग मोड वापरा. तर इथे मोड काय होता बघा? 500 होता. 500 आहे ना? नाही 100. ठीक आहे. 500 दोनदा झालाय. 100 3 वेळा. बघा ते 100 फिल झालं नलच्या ठिकाणी. समजलं का?
कधी कुठे काय वापरायचं. ठीक आहे. मीन म्हणजेच काय, ऍव्हरेज व्हॅल्यू. ठीक आहे. तेव्हा डिफरन्स बिटवीन Q3 75% आणि Q1 हे आता पाठवतो मी तुम्हाला, समजून घ्या. आता याला करायचं कसं. हा तुम्ही केलं असेल स्टॅटिस्टिक्स याच्यामध्ये, इंटर क्वार्टाइल रेंज, क्वार्टाइल डेविएशन. किती जरी डेटा असला तरी त्याला 3-4 पार्ट मध्ये डिवाइड करतात ना. Q1 Q2 Q3 Q4. हा ते पण केलं असेल, तो के वाला पण सॉल्व्ह केला असेल. के नियरेस्ट अल्गोरिदम आहे. असा टेबल दिला असतो 0 1 2 3 4, त्याच्या खाली व्हॅल्यू 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 के आणि पुढे व्हॅल्यू व्हॅल्यू व्हॅल्यू, तुम्हाला के फाइंड करायचं असतं. नाही गेला पण अल्गोरिदम बघताना शिकू. ठीक आहे. हा एक रॅन्डम डेटा सेट जनरेट केला नल व्हॅल्यूज असताना तुम्हाला दाखवायला की कसं करतात. ठीक आहे. लास्ट टाइम केले, आता शेवटचं परत उद्या व्हिज्युअलायझेशन सुरू करायचंय. ठीक आहे. 5 मिनिटं आपल्याकडे लास्ट. ठीक आहे. डीएफ डॉट हेड काय करतो, फर्स्ट वाईफ. ठीक आहे. इज नल डॉट सम काय दिसलं तुम्हाला याच्यामध्ये, कोणत्या कॉलम मध्ये किती नल व्हॅल्यू याची समेशन. करेक्ट करेक्ट करेक्ट. एज मध्ये 200, सॅलरी मध्ये 200, एक्सपिरियन्स मध्ये 200. ठीक आहे. आता आपण काय केलं, थोडक्यात आपण त्याला रिप्लेस केलं. तुम्हाला काय बोललो, एक नवीन व्हेरिएबल घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कॉलम मध्ये आणि काय काम करायचंय, कुठल्या कॉलम, एज मध्ये ना. आता एज मध्ये मीन का वापरला, कारण एक स्पेसिफिक रेंज आहे, त्याच्यामध्ये 200 नल व्हॅल्यूज होत्या, ते आपल्याला काढायच्या होत्या. करेक्ट का, नाही समजलं. एज मध्ये आपल्याकडे 200 नल व्हॅल्यूज होतात. ठीक आहे. आपल्याला काय करायचं होतं, ते काढायच्या होत्या. मग त्यावेळेस आपण काय वापरणार, मीन. मीन घेणार त्याचा. तर त्याचा आता तुम्हाला कन्सेप्ट समजली. सिंटॅक्स कसा आहे त्याचा, एक काय मीन डॉट आय मीन एक नवीन व्हेरिएबल घेतला. हा त्याच्यामध्ये काय केलं, हा मीन सेव्ह केला, बरोबर. ठीक आहे. नंतर मग एक नवीन कॉलम बनवला डायरेक्ट. काय केलं, डीएफ एज फील्ड. त्यामध्ये काय केलं, कुठल्या कॉलम मध्ये करायचं आणि काय काम करायचं. काय करायचं होतं आपल्याला, डीएफ डॉट एज मध्ये डॉट फिल एन. फिल एन काय करतो, नल व्हॅल्यू जिथे आहे तिथे फिल करतो. ड्रॉप एन काय करतो, ड्रॉप करतो. करेक्ट. फिल एन मध्ये काय फिल केलं, गेलं का डोक्यात. आज एकदम क्लिअर झालं पाहिजे, परत त्याच्याबद्दल काही हे नको मला. सर जर जेंडर कॉलम जर असेल तर त्याच्यामध्ये जर आपल्याजवळ जेंडर नावाचं कॉलम आहे, फिमेल किंवा मेल. हा मग तेच तर मी तुम्हाला बोललो, नॉन न्यूमेरिकल डेटा असेल तेव्हा काय करा. तर ठीक से सुनते जाओ ना मेरी बात. ठीक आहे. मग त्याला आहे ना बाकी डेटा ऍट्रिब्यूट्स पण म्हणतो आपण. डेटाचे ऍट्रिब्यूट्स असतात, परत त्याला कम्पेअर करून आपण त्याला एक केलं. ही फाईल पाठवली आहे सर तिथे. नाही पाठवतो, की उद्या पाठवेल. आज मी तुम्हाला हा कोड पाठवेल. मला स्वतः करून दाखवा. ठीक आहे. नंतर तिसरं काय, मीडियन. मीडियन कसं काढलं, सी नवीन एक हे व्हेरिएबल डीएफ कुठल्या सॅलरीमध्ये. सॅलरीमध्ये मीडियन का घेतला, काय सॅलरी व्हॅरी करते एक्सपिरियन्स प्रमाणे. एक्सपिरियन्स वाल्यांची जास्त असेल, बाकीच्यांची स्लो असेल. डॉट मीडियन. ठीक आहे. आणि मग मीडियन सॅलरी, आता एफ स्ट्रिंग वापरलं फक्त, मीडियन सॅलरी एवढी एवढी आहे. ठीक आहे. म्हणजे सर आपण जो नवीन कॉलम बनवला ना, डीएफ सॅलरी फील्ड इज इक्वल टू डीएफ सॅलरी म्हणजे सॅलरीतले पण व्हॅल्यू आणि फिल करायचं व्हॅल्यू, असं का. हा एक नवीन फक्त व्हेरिएबल घेतलाय, तो नाही खालचा डीएफ. हा एक सेकंड. हा व्हेरिएबल घेतला, याच्यामध्ये हा इथे ही नवीन कॉलम बनवली आपण. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं, नवीन कॉलम बनवून याच्यामध्ये डीएफ जी सॅलरी आहे त्या कॉलम मध्ये काय काम करायचंय. ठीक आहे. कुठल्या कॉलम मध्ये करायचंय, म्हणजे तो कॉलम आणि त्याच्यात जे ऍड करायचंय ते. हा काय करायचं, फिल एन. फिल एन काय करायचं, मीडियन. आता मीडियन सॅलरी मध्ये आपण काय स्टोअर केलंय, बस. जर मी इथं फक्त मीडियन सॅलरी घेऊन फक्त डायरेक्ट हा नंबर टाकू शकला असतो का, येस है ना. बस. आता मोडचं फक्त एकच एक्स्ट्रा इथे एक 0 येतो, बस. सेम काय केलं, मोड एक्सपिरियन्स नवीन व्हेरिएबल, त्याच्यामध्ये काय स्टोअर केलं आपण, समजतंय का श्वेता मॅडम. ठीक आहे. इथे बघा अगेन न्यू थिंग आलं. आता हे इथे 28 पॉईंट हे आहे, इथून मी काढून हा डायरेक्ट मोड एक्सपिरियन्स आलं का.
हे आता ते रन झालं पाहिजे. ठीक आहे, असो. नंतर मग आपण काय केलं, तिघ कॉलमचं काय झालं, स्पेलिंगचा इश्यू, छोटा आहे. स्पेलिंगचा इश्यू. हा अरे हा हे घेतलाय डायरेक्ट आपण. Windows आहे ना सर, त्याच्यामध्ये स्टोअर केलं ना ऑलरेडी केलंय त्याच्यामध्ये. ते असं वेगळं होतं सर, ऑलरेडी वरती केलेले आहेत ना. ठीक आहे. हा आता इथे काय केलं, डीएफ एज फील्ड सॅलरी फील्ड तिघांचं काय केलं, क्रॉस व्हेरीफाय केलं इथे. आता हे तिघ कुठले होते रे, तिचे नवीन आपण बनवली ती आहेत, लक्ष आहे का. त्यांना मग चेक केलं, आता किती आले, आले का 0, बस त्यांचा हेड चेक केला बघा. सर जे आपण त्याच्या अगोदरचे ते कॉलम होते ना, ते हे होऊन जाईल, काय म्हणतात मॉडिफाय होऊन जाईल ते कॉलम. हा सी एक मिनिट थांब, लगेच एक्सप्लेन करतो. हे बघ इथे दिसलं, आता इकडे बघ, समजलं का डेटा हँडलिंग कशी केली आपण, डेटा क्लिनिंग कशी केली, हँडल कसं केलं, कन्सेप्ट क्लियर झाली. मीन मीडियन मोड कधी दार उघडून येते, मीन मीडियन मोड कभी यूज करना है, हा येऊन जा काही प्रॉब्लेम नाही. मीन मीडियन मोड कधी यूज करायचं कळलं, बस दॅट्स इट. नथिंग मोर देन दॅट, नथिंग लेस देन दॅट. इतना ही है, इतना ही है, इतना ही पूछेंगे. व्हिडिओ परत बघा, त्याच्यामध्ये मी जे 6 पॉईंट सांगितले ना, बस तुम्ही एकदा परत व्हिडिओ बघा की यांनी काय काय विचारलं, नोट करून ठेवा, समजलं का इंटरव्ह्यूला, जेणेकरून तुम्हाला फायदा पडेल. ठीक आहे. हा जो एरर आहे ना, ते परत परत येतो, म्हणजे ते रन झाल्यावर तर कोड जर राईट असेल ना तरी पण तो एरर येतो, व्हेरिएबल तर त्याच्यासाठी काय हे काय इथे आता हे चेंज करा आणि परत इम्पोर्ट पिप इन्स्टॉल नंपाय करा. अरे तुमचा कर्नल चेंज करा, त्या कर्नल मध्ये जर ह्या लायब्ररीज इन्स्टॉल नसतील तर तिथे इन्स्टॉल करा त्या लायब्ररीज. ठीक आहे, आणि नंतर परत रन करा, काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. सगळे दार उघडून काहीच नाही. 11 पॉईंट त्याच्या व्यतिरिक्त विचार, मीच काय विचारू, मला घेतो ना मी, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त नोटबुक, मीच तुमचं डिमोटिवेट करून टाकेल मग तुम्हाला. चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही, दिवाळी नंतर. मग ते तुमची चुकी, नॉट माइन. प्रॅक्टिस तर होईल नाही प्रोजेक्ट. फक्त एवढं मुलं होते, एकाने इंटरव्ह्यू दिला. त्या दिवशी जर आम्ही तिकडे गेलो नाही, काही प्रॉब्लेम नाही. अरे याचं काय झालं, 30 तारीखला चालू होणार आणि 25 प्रोजेक्ट चालू होणार, प्रोजेक्ट सिलेक्शन 25 पासून चालू, 26 पासून चालू, 26 पासून ज्या दिवशी चालू झालं त्या दिवशी पासून. त्यांनी पहिलेच त्यांनी नाव काढून ठेवले आतापासून. हे आलं बघ रे, कर्नल रिस्टार्ट केला बस, नाही तर कर्नल चेंज पण करू शकता. आता माझं जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. डेटा सायन्स नाही रे, ते मायस्क्वेल आणि पायथनचं मग त्यावरच त्यांनी मुलांचे नाव देणार. मग त्याच्यानंतर डबल त्यांची एक्झाम प्लस इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर कोडिंग एक्झाम. पहिली आपल्या टीम. ओके, ऑनलाईन. आय होप आय वॉज क्लिअर इनफ. ऑनलाईन येस और नो? ठीक आहे, चालतंय. लेट्स मीट टुमॉरो देन. ओके, बाय द एंड पांडाचा प्रोजेक्ट करायला घ्या, डेटा क्लिनिंग सगळं गिटअपवर टाकत राहा. सांगतो मी कसं करायचं. लास्ट डे आय मीन सुट्टीवर जाण्याआधी. विचार. ओके, थँक्यू, थँक्स अ लॉट.